विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रार्थी लभते जपेत गणपति स्तोत्रम संवत्सरेण च सिद्धिं च लभते नात्र संशयः तस्य विद्या नमस्ते महामाये श्रीपीठे सूरपूजिते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते योगजे योगसम्भूते महालक्ष्मीर्नमोऽस्तुते महापापहरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मीर्नमोऽस्तुते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मीर्नमोऽस्तुते सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा विकालय पठे नित्यं धनधान्यः समन्वितः महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभ प्रसन्न रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये पूज्य मंगलवारे च मंगलाभीष्ट देवते मंगलाधिष्ठता देवी मंगलानांच मंगले सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा मंगल सुखप्रदे मंगल जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस जिनि लोक उजागर अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कंचन बरन विराज सुवेशा कानल कुंडल कुंचित केसा कांधे मोज जनऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे लाय सजीवन लखन जियाए रघुपति के ने बहुत बड़ाई सहस बदन तुम्हारो जस गावे सनकादिक ब्रह्मादिक मुनिसा नारद सारद जब कुबेर कपाल जहाते कवि कोहित कई कैसे तुम उपकार सुग्रीव वही कीना राम मिलाय राजपद लीना लंकेश्वर भय सब जग जान
अंबिका मेल मुख माई दुर्गम काज जगत के देते सुगम अनुग्रह तुम्हारे देते हो तनु आज्ञा बिनु पैसारे तुम रक्षक काहू को डरना तीनों लोक हाथ ही कापे भूत पिशाच निकट नहीं आवे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा मन कर्म वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे हरे पर सिद्ध जगत उदियारा साधु संत के असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवरपुर जाए और देवता चित्तन धरई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव जो शतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महास जो यह पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि सा तुलसीदास सदा हरि चेरा कीरे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु श्यावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय जय सीताराम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय
नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 गोपाल कृष्ण भगवान की। आज 2026 मध्ये पुरुषोत्तम मासाला प्रारंभ आहे। या पुरुषोत्तम मासाला पुरुषोत्तम नाव मिळण्याच्या आधी 2 नावं होते, एक तर मलमास आणि दुसरा अधिक मास। अधिक मास म्हणजे 12 महिन्याहून आणखीन 1 महिना आला म्हणून अधिक। आता अधिक हे नाव सुद्धा अपमानित आहे आणि मलमास सुद्धा अपमानित। मलमास म्हणजे 3 वर्षामध्ये ज्या तिथ्या घटत गेल्या त्या एकूण 30 तयार झाल्या म्हणून 3 वर्षाच्या तिथीतला मळ म्हणून मनमास। आता अधिक तू अधिक आहे असं म्हटलं तर वाईट वाटतं म्हणून हा अधिक मास आणि मनमास हे दोन्ही नावं अपवित्र होते। ज्या वेळेला मनुष्य अपवित्र होतो ना आणि समाजाकडून अपमान होतो त्यावेळेला तो भगवंताकडे आपोआप धावतो। काही लोकांना प्रसंगामुळे देवाकडे यावं लागतं, कोणाला द्रव्याकडे, कोणाला पुत्राकडे, कोणाला शरीराकडे। रोगी बने देवभक्त, रोग झाला की देवभक्त होतो। मारुतीच्या मंदिराला विरोध करतो कॉलनीमध्ये आणि आजारी पडला की दिवे लावायला येतो, असे लोक असतात। निर्धन बने संन्यासी, काहीच कमवत नाही संन्यासी बनून जातो, असं आहे। रोगी बने देवभक्त, निर्धन बने संन्यासी। मग त्या संन्यासाला काही महत्त्व राहत नाही, कसं तरी पाळतो तो। तर म्हणून या मासाची उत्पत्ती अशी आहे, या मासामध्ये नवीन काम काहीच करायचं नाही। तुम्ही जर पंढरपूरला पहिल्यांदा जात असेल तर अधिक महिन्यात जायचं नाही, पूर्वी पंढरपूरला गेले असेल तर जायचं। नवीन तीर्थयात्रा सुद्धा करायची नाही, तुमची कॅन्सल केली देवाने फार बरं केलं। जायचं नसतं नवीन, कारण तो मलमास आहे। हां, तुम्ही आळंदीला जाऊन आले किती वेळा जा मल महिन्यामध्ये, पण मलमासामध्ये शुभारंभ नाही आहे कोण, कारण तो त्याज्य आहे। मंत्र सुद्धा नवीन मंत्र नाही घ्यायचा, फक्त नमो भगवते वासुदेव मंत्र म्हणायचा ना आपला गुरुमंत्र। पण नवीन कोणी दिला तर तो मलमासात नाही घ्यायचा, कारण तो वर्ज्य आहे। भगवंताने सांगितलं या मलमासामध्ये माझा जो नमो भगवते वासुदेव मंत्र जपेल तो सर्व कार्यात सिद्ध होईल, म्हणून इथे नमो भगवते वासुदेव मंत्र म्हणायचा। तुमचा गुरुमंत्र असेल तो चालेल, पण दुसरा मंत्र नाही घ्यायचा। नवचंडी करायचं नाही, शतचंडी करायचं नाही, वास्तुशांती करायचं नाही, लग्न करायचं नाही, काही नाही करायचं। नवीन कुठलंच काम करायचं नाही, खरेदी नाही, विक्री नाही, नवीन कपडे नाही घ्यायचे, दानाला घ्यायचे पण स्वतः करता नाही घ्यायचे, कारण तो मलमास आहे। म्हणून अशा मलमासामध्ये भगवंताचं चरित्र माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे गीता भागवत करती श्रवण। गीता आणि भागवत हे 2 ग्रंथ असे आहे की हे मानवाच्या जीवनाचे कल्याण आहे आणि त्याचे अधिपती भगवान विष्णू आहे। व्यासांनी जरी गीता लिहिली तर भगवंताने सांगितली आहे आणि श्रीमद भागवत तर भगवंताचं स्वरूप आहे। म्हणून मलमासामध्ये, अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये भागवताचं चरित्र आणि रामाचं चरित्र हे 2 गायला सांगितले आणि त्याबरोबर मलमासाचं चरित्र ऐकत। आता मलमासामध्ये त्याची अवस्था पाहून आपण जर अभ्यास केला तर आपली अवस्था तशीच आहे।
पण आता तुम्ही जेव्हा उत्तरार्धात जाता सगळे त्यांच्या कामात गुंग असतात, तुमच्याकडे पाहायला कोणालाही वेळ नसतो. हल्लीचं पेन्शनर लोक असं बोलून दाखवतं मला, म्हणजे दादा घरामध्ये कुत्र्यान मांजरावर तरी लोक प्रेम करतात पण म्हाताऱ्यांवर कोणी करत नाही. म्हणजे कुत्रे मांजऱ्यापेक्षा म्हाताऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. हे ज्येष्ठ नागरिक असे सांगून दादा मला, तुम्ही बोलत द्या ना काही. म्हटलं तुम्ही जन्म बरोबर लावलं नाही, माझ्या बोलण्यात काय फरक पडणार आहे. तुम्ही फक्त शिका आणि पैसे कमवा एवढाच गुणधर्म त्यांच्या बुद्धीत टाकला आहे. आणि त्यामुळे त्यांना त्याच्याशिवाय दुसरं सुचत नाही आहे. ते बोलत नाही कोणी घरामध्ये, आपल्या येतात जातात, काय वडवड लावली आहे एवढं बोलून चाललं जातं. म्हणून घरामध्ये वात्सल्य नाही राहिलं. वास्तुशास्त्राप्रमाणे मानलंय, निंबू टाकलाय, सुगरंचं घराटं टाकलंय, वड्याची नाल लावली आहे, पण प्रेम नाही. काय घरामध्ये काही नसलं तरी एकमेकाचं प्रेम पाहिजे, वात्सल्य पाहिजे. म्हणून विनोबा भावे आणि साने गुरुजी यांनी आईला वात्सल्य सिंधू नाव दिलं आहे. कारण आईशिवाय वात्सल्य नाही. आता मॉडर्न जगामध्ये आईचं वात्सल्य सुद्धा कमी होऊन गेलं आहे. त्यामुळे घरामध्ये संस्कृती नाही राहिली. म्हणून संस्कृती टिकवण्याकरता 2 ग्रंथ भगवंताने कलियुगाच्या प्रारंभी लिहिले, आणि ते म्हणजे भागवत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्या परमेश्वराच्या हातात आहे. आता हे सगळं एवढं जे चाललंय पुढे, आधुनिक आपण म्हणतो जग सुधारत आहे, पण देवाच्या नियमाप्रमाणे जग नाशाकडे जात आहे. पहा, माणूस इतक्या वेगाने जातो की कोणालाही चिरडून टाकतोय. गतिवान यंत्र निघाले, पण तो विचारच करीत नाही ना किती जोरात जायचं, कोणाला धक्का लागेल, कोणाला काही लागेल. पण माणुसकी अशी आहे की ठोकून देतून पळून जातं परत. त्याची काळजी घेत नाही, कारण आपल्या हातून चुकलं तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे उत्पत्ती भगवंतानेच केली, पालन आणि हा सगळा नाश सुद्धा परमात्मा करतात. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही अंग ज्या परमेश्वराचे आहे, अशा या परमेश्वरापासून 3 त्रास उद्भवतात: आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. या त्रिविध तापाच्या शमनाकरता एकच उपाय, श्रीकृष्णाय वयं नमः. तुम्ही भगवान श्रीकृष्णाला, भगवान विष्णूला शरण जा. आणि म्हणून शरण जाणे म्हणजे नमस्कार करणे, समर्पण करणे. आपण देवाला सुद्धा दक्षिणा दिली, देवाला दक्षिणा नाही देत, देवाला समर्पण करावं लागतं. पुष्पं समर्पयामी, अक्षदान समर्पयामी, फलं समर्पयामी. देवाला काय दान देणार आहे तुम्ही? देवाला समर्पण करावं लागतं. आणि समर्पण भावनेमध्ये आपला हक्क संपून जातो. आपला हक्क संपून जातो. दानात तरी कीर्ती आणि प्रतिष्ठा राहते. लोक म्हणतात दानी आहे, दानी आहे, दानी आहे, कीर्ती राहते. पण समर्पण केल्यानंतर काहीही राहत नाही. म्हणून ईश्वराला समर्पण भावनेनं कार्य केलं पाहिजे. शरण जायचं. भगवान गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला सांगतो, मला शरण आहे, मामेकम शरणम यो. म्हणजे मी आलो, तू शरीराने येऊ नको, बुद्धीने ये. मी सांगतो ते ऐक, त्याच्यावर तू तारतम्याचे विचार करू नको. कारण तुझ्या बुद्धीमध्ये राग, द्वेष आणि वैर आहे. जोपर्यंत बुद्धीमध्ये राग, द्वेष आणि वैर आहे ना, तोपर्यंत माणसाचे निर्णय चुकतात. पहा तुम्ही, 33 लाख पोरांचं नुकसान एका माणसाने करून टाकलं, कागद फोडला.
काय 33 लाख पोरांचं नुकसान करून टाकलं. काही विचार केला का त्याने? म्हणून विचारे विण सर्व व्यर्थची आहे. म्हणून मानवाला जो त्याग शिकवलाय, त्याग शब्दाने अशी कल्पना येते की मनुष्य चुकीचं काम करत नाही. म्हणून त्यागात निरंतर शांती. बरं, रिटायर्ड प्राध्यापक आहे, चांगला सायन्स शिकवणार आहे, पगार भरपूर होता, पेन्शन चांगली आहे, तर विनाशकाले विपरीत बुद्धी. पण शिक्षणानं सुद्धा चांगली बुद्धी आली का? नाही. पण चांगल्या लोकांच्या संगतीत जर राहिला असता तर विपरीत काम झालं नसतं. म्हणून सत्संग करायला सांगितलं आहे. सत्संगतीने तुटती कुबुद्धी. पण सत्संग सुद्धा पा दुर्योधनाला विदुराचा सत्संग होता, पण ऐकतच नव्हता. आपल्याही घरात तसंच झालंय, पोरं ऐकत नाही. आई वडील नाही म्हणतात, पण ते नाही ऐकत. तर दृष्टबुद्धी जी आहे तिला बिघडण्याला कारण काय आहे? तर आहार आणि विहार. आहार आणि विहार. मग आहार विहार बिघडलाय, तो जर सांभाळला तर दृष्टबुद्धी कमी होऊन जाते. रोज आपण दिवा लावतो, दृष्टबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमस्ते म्हणतो, पण आहार विहार नीट करत नाही. त्यामुळे त्या दिव्याचं लावल्याचं फळ मिळत नाही. आता हा महिना दिवा लावायचा, सगळेच दिवे लावतील. मग काय सांगितलंय? अधिक महिन्यात कोणाच्या घरी जेवायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, कुठे जायचं नाही, कारण हे नियम दिले. कारण ते नियम केले आणि दिवा लावला म्हणजे बुद्धी सुधरेल असं. म्हणून परमात्मा सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहे. 3 रूप आहे देवाचे, सत चित आनंद. मग सतरूप कशामध्ये आहे? तर देवाचं स्वरूप सद्रूप हे वेदामध्ये आहे, चिद्रूप उपनिषदामध्ये आहे आणि आनंद रूप पुराणामध्ये आहे. म्हणून वेदामध्ये जे सांगितलं आहे तेच उपनिषदात आहे आणि उपनिषदातलं पुराणात आहे. आणि पुराणामध्ये गोष्टी रूपानं सांगितलं आहे. जसं आपल्याला पूर्वी लाकूड तोड्याची गोष्ट होती. एक लाकूड तोड्या होता, त्याने लाकूड तोडले, त्याची विहीर पडली, मग देवाने ती काढून दिली. ही तुझी सोन्याची आहे का? तो म्हणे नाही, माझी ही लोखंडाची आहे. म्हणजे त्याने काय धरलं? सत्य धरलं. असं कधी त्याने सांगितलं असतं की माझ्या आजोबाची आहे, ही माझ्या पंजोबाची आहे, सोन्याची आणि चांदीची, नाही माझी आहे. मग देवाने काय केलं? तिने कुऱ्हाडी दिलं. आता ही गोष्ट कशा करता तयार केली? सत्याचं काय स्वरूप आहे हे सांगा. त्या काशीला एक गायक होते, त्यांना भारत सरकारने भारतरत्न म्हणून पदवी दिली. तर ते पदवी घ्यायला गेले, सरकारचा अपमान करता येत नाही, पदवी घेतली आणि तो कागद घेतला फक्त, आणि बाकीचं जे सगळं सामान होतं हे माझ्या सैन्यात जमा करून द्या म्हणे, मला नको. आता राष्ट्रपतीने लेखी विचारलं तुम्ही असं का केलं? तर म्हणाले कोणत्याही विद्येचा गौरव घेतला की त्याची पात्रता कमी होऊन जाते. मी जे गाणं गातो ते भगवंताकरता गातो आणि त्याचं मी बक्षीस घेतलं, हे सरकारचा मान म्हणून कागद घेतलं आहे, हे बाकीचं सगळं सैन्यात जमा करून संरक्षण खात्याला देऊन टाकलं. आपण पुरस्कार मिळण्याकरता खोटे कागद जोडून देतो. पहा केवढी तफावत आहे. तफावत केवढी आहे? मी माझी विद्या जी गाण्याची विद्या गायली आहे ती भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून, पुरस्कार मिळावा म्हणून नाही. महाराज सुद्धा पुरस्काराकरता प्रयत्न करता. कशाची पंढरीची वाट आहे ही समजलं पाहिजे. तुम्ही जगाला आशीर्वाद देता, तुम्हाला कोण आशीर्वाद देईल? जगाला आशीर्वाद देताना सुखी राहा, लक्ष्मीवान व्हा, पुत्रवान व्हा, गुणवान व्हा, मग तुम्हाला आशीर्वाद काय झाला पाहिजे? लक्षात घ्या, कोणत्याही कार्याचं फळ घेतलं की ते कार्य संपलं.
म्हणून संत लोक फळाची अपेक्षा करत नाही, भगवंताची अपेक्षा करतात. याला कारण काय आहे की त्यांना हरीची प्राप्ती पाहिजे. मग हे कोण सांगेल? हरिप्राप्तीशी उपाय तेने धरावे संतांचे पाय. संत हे करू शकतात, संत हे करू शकतात आणि त्या केल्यामुळं ते कार्य तसं होऊन जातं. म्हणून भगवंताचं आनंद रूप जे आहे ते पुराणात लिहिलं आहे. जसं आपला नातू खोड्या करायला लागला की आपण दुसऱ्याला सांगतो असा मस्ती करतो बा, तो अमुक करतो, त्याची गोष्ट सांगितली तुम्ही त्याला. पण तो खोडकर आहे, बालपणी खोडकर गुण असतातच शरीरामध्ये. त्याप्रमाणे भगवंताचं हे आनंदरूप पुराण आहे. या भागवतामध्ये ज्या व्यासांनी भागवत लिहिलं त्यांनी सुद्धा जेव्हा पुत्र प्राप्त झाला तेव्हा अरे पुत्रा गेलाय. कारण हा संसारच असा आहे, अरे अरे नको रे नको रे, दोन गोष्टीच कराव्या लागतात. अरे नको रे, अरे नको रे. कारण त्यांना समज येईपर्यंत अरे नको रे हे करावंच लागतं माणसाला, कोणी असो. ज्या मुलांना आपण नको रे म्हटलं आवडत नाही त्याला त्याच्या मुलाकरता नको रे शब्द वापरावाच लागतो. त्याच्याशिवाय दुसरं काही नको रे असं नको रो, एवढं करतो घेऊ नका, भेटणार नाही. आणि अरे ऐक, हे दोन शब्द जे आहे ते संसारातले अगदी निगटीचे आहेत. संसारात आलं की अरे नको रे हे वापरावंच लागेल. म्हणून हा अवघा संसार हा कसा आहे, चोहूकडे इंगळ इंगळ. कुठे जा आपल्याला संपत्तीने काही माणसं असे बा सुखी येते, त्यांना आतून पावतं ते म्हणतात नको असा कंटाळा आला आहे की कुठेच निघून जाऊन आता ते 2-4 दिवस कुठेतरी चक्कर मारून येतात, तेवढे रिलॅक्स होतात परत. कारण बहुव्याप तो संताप, बहुव्याप जो आहे ना तो संताप आहे, असं आहे. मग कुठेतरी जाऊन बसावं लागतं. म्हणून ते म्हणतात की मोहजाळातून शुकदेवांनी आपल्या वडिलांना प्रतिउत्तर दिलं नाही. कारण शुकमुनी हे मोहजाळात अटकणारे नव्हते. यांनी अरे पुत्र अरे अरे केलं पण त्यांनी काहीच केलं, ते निघून गेले. कारण ते त्यागी पुरुष होते. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. असे जे त्यागी पुरुष जन्माला येतात त्यांचा विषय परमेश्वर होऊन जातो. म्हणून त्यांना सुभाषित सुद्धा आहे, उदारस्य तृणम नित्यम शूरस्य मरणम तृणम विरक्तस्य तृणम भार्या निस्पृह तृणम जगत. आपल्या जळगावला एक घटना घडली होती बघा. आता ते युद्ध सुरू झालं आणि नवरदेवाचं लग्न आदल्या दिवशी झालं. त्याला वरतून ऑर्डर आली, वडील आई सासू सासरे पत्नी हे स्टेशनवर पोहोचायला आले. तो गाडीत डब्यामध्ये उभा आहे ना असा करतो त्यांना. काल पहिल्या दिवशी लग्न झालं तर दुसऱ्या दिवशी जातो आहे, पण तो हसतो आणि हात करतो आहे. कारण त्याला कर्तव्य त्याच्या डोक्यात, मी 22 वेळा सांगितलं असेल हे उदाहरण, तो फोटो पाहिला होता मी, हसतोय तो, हे रडताय आणि घरी येत आहे आणि तो चालला हसत. कारण त्याच्या डोक्यात रणांगण आहे. उदारस्य तृणम नित्यम शूरस्य मरणम तृणम विरक्तस्य तृणम भार्या निस्पृह तृणम जगत. शुकमुनी निस्पृह होते. दुसऱ्याच दिवशी जर पोरगा बिलकुल चालला गेला, हसतोय तो चालला आणि बाकीचे रडत आहे. तसं पाहिलं तर त्यालाही दुःख व्हायला पाहिजे होतं की सर काय लग्न झालं दुसऱ्या दिवशी जावं लागलं. नाही, पण तो हसतोय, असा हात करतोय गाडीतून निघाली गाडी. कारण ही जी कल्पना असते हे मोठी कठीण असते. त्यागच आहे. आपण त्यागाचं नुसतं पांघरून घेतो, ओरिजिनल त्याग नाही आहे, सगळा डुप्लिकेट माल आहे त्यागाचा.
म्हणून ते म्हणतात, प्रतिउत्तर न दिल्यामुळे शुकमुनींनी व्यासांना दुसऱ्यांच्या द्वारानं उत्तर दिलंय. झाडांच्या, नदीच्या. काय झाडांचं नदीचं वर्णन आहे की परोपकाराय फलंती वृक्ष. फळाचा उपयोग झाडाला काय होते मग ते केवढ्या कैऱ्या लागल्या, हे झाड खाऊ शकतं का? नाही, दुसऱ्यांनी खायचे आहे. मग ते कशा करता उभे आहे झाडं? परोपकारा करतात. आपण ते दनादन पाडून टाकतो त्याला. असं आहे ते. नद्या परोपकारा करता वाहता. त्याप्रमाणे माणसानं घेतलं पाहिजे इदम शरीरम परोपकार. हे शरीर सुद्धा परोपकाराकरता झिजलं पाहिजे. रोज म्हणतो आपण रामराया झिजू दे रे, पण ते झाड दुसऱ्याला सांगतो, स्वतःने उठत. असं आहे ते. कारण कायेवर माया आरूढ आहे. या कायेवर काय आरूढ आहे? माया. आणि माया सगळ्यात दुसऱ्याला सल्ला देणं हा सोपा उपाय आहे. काही लागत नाही त्याला. तुमचं डोकं दुखू द्या, इतके लोक सल्ला देतील, हे औषध घ्या, कोणी ते औषध घ्या. तर सल्ला द्यायचा आहे. सल्ला देण्यात काही उपयोग नाही. पण काही सल्ले पैशाचे आहे, डॉक्टरचे, वकीलचे, इंजिनियरचे, ते फुकट नाही आहे. तसं आहे ते. आपल्याला मोहवश होऊ नये याकरता त्यागी लोकांचं चरित्र पाहिलं पाहिजे. मग हे चरित्र कुठे गायलं गेलं? तर म्हणे नैमिषा नावाच्या अरण्यामध्ये. नैमिषा नावाचं अरण्य निर्माण कसं झालं? तर ब्रह्मदेवानं तपश्चर्येकरता जागा सोडली आणि आपलं मनोमय चक्र सोडलं. तर जिथे आज नैमिषारण्य तिथे मनोमय चक्र थांबलं. म्हणून ब्रह्मदेवानं तिथे तपश्चर्या, यज्ञ, यागादी कर्म केलं आणि ते स्थान पवित्र करून ठेवलं आहे की ज्याला ज्ञान संपादन करायचं आहे त्याने तिथे जायचं. कोणतं ज्ञान? आत्मस्वरूपाचं ज्ञान. जसं आपल्या लौकिक शिक्षणामध्ये अमुक शिक्षण तिकडे द्या, मुंबईला घ्या, पुण्याला घ्या, तिथून परत अमेरिकेत जा. तसं अध्यात्म शिक्षणाचं ते ज्ञान आहे. ते जर गुरुकडून घ्यायचं असेल तर नैमिषारण्यामध्ये गेलं पाहिजे, जिथे मनाचं मीश जातं, असं नैमिषारण्य. मग मनाचं मीश कोण काढतं? तो गुरु. आणि त्या नैमिषारण्यामध्ये एक मोठे संत होते, सूत, की ज्यांनी हे ज्ञान व्यासांपासून घेतलेलं होतं आणि व्यासांनी त्यांच्यावर कृपा केली होती की कलियुगातल्या मानवाकरता तुझ्या ज्ञानाचा उपयोग होईल. कारण गुरुकृपेशिवाय, परवा तुम्ही कीर्तनात ऐकलं, दानाचं पुण्य संपून जातं पण गुरुकृपेचं पुण्य संपत नाही. ईश्वर कृपेचं पुण्य संपत नाही. पुंडलिकावर जी कृपा आहे पाहिली देवाने की याचं काम खूप श्रेष्ठ आहे, म्हणून देव संतांना सांगितलं की आधी याचं नाव घ्यायचं मग माझं नाव घ्यायचं. पुंडली वरदा हरी विठ्ठल. तेव्हापासून चालू आहे तर आजपर्यंत पुंडलिकाचं नाव चालू आहे. असं आहे. प्रत्येक ठिकाणी गयासूर, गया श्राद्ध नाव त्याचं आहे, बोध विष्णूचं आहे, पण नाव कोणाचं आहे? गयासुराचं. महिषासूर. म्हणून अशी परिस्थिती निर्माण केली. त्या नैमिषा नावाच्या अरण्यामध्ये व्यासांकडून अमृताचा स्वाद घेतलेले सूत, अमृताचा स्वाद, ज्ञानामृत, व्यासांकडून ज्यांनी ज्ञान अमृत घेतलेलं आहे अशा सूतांना नैमिषारण्यामध्ये शिष्य मिळाले. तर किती शिष्य होते? 88,000. कारण त्या काळामध्ये सूतांसारखा ज्ञान सांगणारा दुसरा कोणी नव्हता. जसं आपल्याकडे माऊली होऊन गेली, तिकडे तुलसीदास होऊन गेले, खाली सुद्धा संत झालेलेच आहे की आज त्यांचं ज्ञान लोकांच्या विचारात आहे, प्रचारात नाही, विचारात. ज्ञान हे विचारात पाहिजे आणि मनुष्य विचाराने बोलला पाहिजे आणि चालला पाहिजे. विचारे विण सर्व व्यर्थची आहे. म्हणून जगात विचार जर नाही केला
तर सगळ्या गोष्टी व्यर्थ होतात. पहा, एक गाडी येते आणि दुसऱ्या गाडी इतकी जोरात चालते की आदळून जाते. विचार नाही ना की आपण गावात चाललो आहे, थोडं हळू चाललं पाहिजे, थोडा विचार केला पाहिजे. विचार नाही आहे. ते गाडी चालवायचं लायसन्स सुद्धा पैसे देऊन घेतलेलं आहे, काही प्रॅक्टिकल करून दाखवलेलं नाही. ते फसून जातं लोक. शिक्षक जे शिकवतो, सावधानता देतो, आपल्याला सगळा कोर्स थोड्या दिवसात करायचा आहे नाही, तसं नाही. ते तेवढे दिवस घालवावे लागतात त्याला. एक मनुष्य शेजारी बसवावा लागतो. त्याची जेव्हा खात्री होते तेव्हा म्हणतो चालव आता. तसं आहे. म्हणून 88,000 आणि त्या शिष्यांचं नाव आहे शौनक. म्हणजे ज्यांना शिकायचं आहे ते शौनक आहे, आणि जे सांगणार आहे ते सूत आहे. म्हणून भागवतामध्ये पहिलाच प्रश्न आहे, सूत उवाच शौनक उवाच. तर शौनकांनी गुरु महाराजांचं वर्णन केलं आहे. अज्ञान तिमिर अंधकार नाश. गुरु काय आहे? अज्ञान तिमिर अंधकाराचा नाश करणार आहे. आणि कोण आहे गुरु? तर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. या तिघांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण या तिघांचं कार्य ठरलेलं आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय. पण उत्पत्ती स्थितीच्या लयाच्या पलीकडे नेणारा जो आहे तो गुरु आहे. म्हणून आपण गुरुचं वर्णन करतो, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. गुरु म्हणजे काय आहे? ज्ञानाची मूर्ती आहे. संपूर्ण ज्ञान नखापासून तर केसापर्यंत गुरुमध्ये पूर्ण भरलेलं असतं. आपण त्याला शब्द वापरतो नख शिखांत. बस संवेदना तशी आपल्याला नखापासून आहे, पायाच्या हातापासून डोक्यापर्यंत ताणलं की दुखेलच. तसं गुरुमध्ये ज्ञान भरलेलं असतं, त्याग भरलेला असतो, विचार भरलेला असतो. आणि म्हणून गुरुचं जे स्वरूप आहे ते आनंद रूप आहे. ते बालयोगी असो, तरुण योगी असो या वृद्ध योगी असो, ते आनंद रूप आहे. म्हणून माऊली लिहिते, आनंदाचे डोही आनंद कडे. तेव्हा ब्रह्मानंदम. म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम. काय? तो ब्रह्मानंद आहे. आणि कसा आहे? परमसुखदम. एकदा त्या सुखाचा अनुभव घेतला माणसाने की त्याला आनंदच आनंद होतो. दुःखाचं काही लवलेश राहतच नाही. नाही तर बा कसे कसे लोक निघतात फसवणारे. ब्रह्मानंदाचं स्वरूप घेतात, कोणाचे गुरु बनवतात, सप्पा चट करतात. अनुभव आले बघा. म्हणून गुरुची रूपरेखा जो आहे ती त्यागमय आहे. आता भोगमय माणसं काय करणार? भोगाचाच उपाय करणार. आणि भोगाचं फळ काय? भोगे रोग भयम. बरं, लोक म्हणतात अज्ञान लोक अंधश्रद्धा. म्हणजे एवढे शिकलेले लोक सुद्धा फसून गेले नाही. का फसले? लवकर भलं झालं पाहिजे. लोभानी मुलानी पापानी. पापाचं मूळ लोभ जातो, हव्यास, आणि त्यामुळे फसून जातात. आणि त्यामुळे काय होतं? धर्माला ग्लानी येते. ग्लानिर्भवति भारत. म्हणून ऐकल्याशिवाय ग्लानी जात नाही. ग्लानी आली, कांदा सुमवायला गेलं की ठिकाणावर येतो माणूस. असं आहे. तसं हे कानामध्ये शब्द गेले म्हणजे ब्रह्मरंध्र मोकळे होतात. आणि ब्रह्मरंध्र मोकळे झाले म्हणजे आपलं अंग मोकळं होतं. बा घाम येऊन गेला की अंग मोकळं होऊन जातं. म्हणून ग्रीष्म ऋतू असणारच, वर्षा ऋतू असणारच, हेमंत असणार, वसंत असणारच. कारण ते ऋतू आहे. आपण ऋतूच्या विरुद्ध वागतो म्हणून कफपित्त वात निर्माण होतात. कफपित्त वात निर्माण होतात. म्हणून त्यावेळेस शौनकादिकांनी सांगितलं की आमचं अज्ञान दूर करा. आणि महाराज
आमच्या कर्णामध्ये अमृत रस टाका की ज्याच्याने माया मोहाचा निरस होईल. प्रवचन कशा करता ऐकायचं आहे? माया मोहाचं निरस. कारण माया आणि मोह याचा निरस झाला पाहिजे की हे कितपत आपल्याला उपयुक्त आहे किंवा याला आपण कितपत उपयुक्त आहे. जसा मुलगा रडत असला की आपल्या जो थांबतो आणि त्याला खेळायचा असेल तो आपल्याला सोडून देतो आणि खेळायला चालला जातो. तसं आहे. म्हणून ते म्हणतात वैष्णवांना मायाजनित मोहाचा निरस सापडतो. म्हणून महाराज या भयंकर कलियुगामध्ये सर्व प्राणी 2 दैत्यांच्या कचाटीत सापडलेले आहे. आता ते 2 दैत्य कोणते आहे का? सगळे प्राणी 2 दैत्यांच्या कचाट्यात सापडले. एक तर लोभ आणि दुसरा काम. पहा तुम्ही कोणी आला ना नोकरी लागली नाही ना दादा 1,00,000चा पगार आहे, जास्तीचा पगार लागेल असं ग्रह पहा. त्याला 1,00,000 झाल्यानंतर नाही ना 1,00,000 होऊन 6 महिने होऊन गेले. तो कारण तो त्याच्यात अटकलेलाच आहे आणि मग त्याच्याकडचं चुकीचं काही काम करतो आणि ती पहिली नोकरी चालली जाते. सुटत नाही, चालली जाते. मोह होऊन जातो. पण आता या गोष्टाला मस्त पेन्शन होते ना प्राध्यापकाची. असं आहे. काय आहे? मोह, लोभ आणि काम याच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहेत. आणि कलियुगामध्ये लोभ आणि काम याचं प्रदर्शन असतं. प्रदर्शन पहा. आणि त्या प्रदर्शनामुळे हरिओम हरिओम त्या प्रदर्शनामुळं आजूबाजूचे लोक त्या मोह आणि काम याच्या कचाट्यात सापडतात. म्हणून जास्त प्रदर्शन करू नये. उत्सवापुरतं ठीक आहे ते. उत्सव एक प्रधान, पण त्याचे विपरीत परिणाम करू नये. सजावट असू नये असे नाही, असावी, पण विपरीत अवस्थेची नसावी. या कलियुगामध्ये सगळे प्राणी त्यात अटकलेले आहे आणि म्हणून नाना क्लेश समन्विता त्या कामामुळे आणि लोभामुळे क्लेश भोगतात. मग याचा क्लेश दूर करण्याकरता उपाय काय? तर सूत सांगतात प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. म्हणजे कोण? हा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. परवा सांगितलं तुम्हाला कुंतीला जेव्हा उत्तरेने विचारलंय की मला त्रास होतोय काय करू, तर म्हणजे काय करतं की त्याचं नाव घे ना. तिने नाव घेतल्याबरोबर ब्रह्मास्त्र काढून टाकलं भगवंताने सुदर्शन चक्र सोडून. एवढं मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून माऊली लिहिले नाममंत्र जप पोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी राहे. अनंत जन्माचे तपैक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. आम्ही दररोजच म्हणतो, पण हरीकडे पाठ करून म्हणतो. हरीकडे पाठ म्हणजे काय? सत्याला सोडून हरिपाठ करणे. जोपर्यंत सत्य सुटत नाही तोपर्यंत हरी आहे. सत्य सुटलं की हरी गेला. म्हणून व्यास म्हणतात सत्यम परम धीमहि. तेव्हा तिथे लिहिलंय गांधी बगीच्यावर सत्यम शिवम सुंदरम. सत्य अतिसुंदर आहे. त्याच्या सुंदरतेची बरोबरी जगामध्ये कोणीही करू शकत नाही. त्यावेळेला याकरता आमच्या कर्णामध्ये वैष्णवजनानां ज्ञान वैराग्य भक्ती. तो वैष्णवजनांनी काय केलंय? देवाच्या जवळ ज्ञान मागितलंय, वैराग्य मागितलंय आणि भक्ती मागितली. वैराग्यानं शरीराचं लक्षण होतं.
ज्ञानाच्या योगानं भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञान कळतं आणि भक्तीनं ईश्वराचं प्रेम कळतं. म्हणून 3 गोष्टी मागितल्या, ज्ञान, वैराग्य, भक्ती. तर शौनकादिक म्हणताय गुरु महाराज, आम्हाला तुम्ही ज्ञान, वैराग्य, भक्ती मिश्रित ज्ञान सांगा. शंकराचार्याने ज्ञान, वैराग्य, भक्तीला रव्याच्या लाडूचं प्रमाण दिलं आहे. रव्याच्या लाडूमध्ये रवा जास्त झाला तर लाडू होईल का? नाही. साखर जास्त झाली का? होईल का? नाही. तूप जास्त झालं का? होईल नाही. रवा, साखर हे तिन्ही प्रमाणामध्ये होती त्यावेळा तो लाडू गोड बनेल. नाही तर पाय काही लोकांचा चिप्पट, कोणाचा कडक असं जोडत फोडावा लागतो, कोणाचा बसक्या. लाडू सगळ्यांचे चांगलं जमत नाही. प्रमाण जमलं की लाडू गोल होतो, नुसता बोट लावलं की निघाला. तसं आहे ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. भक्ती ओतपूत भरली पाहिजे, ज्ञान असलेलं व्यवहारात आणलं गेलं पाहिजे, आणि वैराग्य आहाराच्या वेळेला आणि कपड्याच्या वेळेला लक्षात राहिलं पाहिजे. नाही तर मोहून जातो मनुष्य. कपड्याकरता सुद्धा, आहाराकरता सुद्धा मोहून जातो. नाही, संयम राहिला पाहिजे. आंब्याचे दिवस आहे म्हणून 3 वाट्याने खायचा, 1च वाटी खायची. 2 गोळ्या घेऊन गेल म्हणे. म्हटलं नाही, 1च खायचं, कारण बाकी त्यांना घरात राहायला पाहिजे ना. म्हणून तर आता सगळे बरोबर जेवायला बसतं. बाया गावरान माणसं सगळं उरकून घेत होते, बायांना पातेलच राहत होतं. म्हणून आता बरोबर बसून घेता, कारण 1-1 वाटी प्रत्येकाला मिळून जाते, पातेलं रिकामं होऊन जातं. प्रत्येक माणसानं विचार करायला पाहिजे ना. बाहेरचे मागचे लोक राहिले आहे, पण ही जिव्हा जी आहे ही विचारातून बाहेर काढून येते. म्हणून या जिव्हेकडून भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. जिव्हे पिबत्वं भज सुंदराणी कृष्णस्य नामानि मनोहराणी. या भगवंताचं नाव जसे जसे जीभ घेत जाते तसे जिभेचे पूर्वजन्माचे पाप नष्ट होत जातात. कारण सगळे पाप जे आहे ते जिभेपाशी आहे. जिव्हे पाशी आहे सूत्र जगमित्र होण्याचे, आणि दुसरं रोगमित्र होण्याचे. रोगाचं मित्र सुद्धा या जिभेमुळे होतो आपण, आणि सगळ्यांशी प्रेमानं जर वागलं तर जगाचे मित्र सुद्धा या जिभेमुळे होतात. म्हणून जिव्हा. यावेळेस आता आम्हाला हे कल्याण करणारं साधन सांगा, आणि परमपवित्र असं निरंतर कृष्णाची प्राप्ती झाली पाहिजे. हे इंद्रिय जे आहे हे लौकिक सुखाकडे लवकर वळून जातात आणि आध्यात्मिक सुखाकरता धजत नाही. जसं एखादा माणूस म्हणतो की मी एवढा निर्जला एकादशी करणार आहे असं ठरवून घेतो, आणि जेव्हा निर्जला एकादशीची वेळ येते, नाही थोडंसं पाणी तर पाहिजे, उद्या चक्कर बिक्कर आलं तर काय भाव पडेल. मग 12 वाजता लगेच विचार करतो सरबताला काय हरकत आहे, घ्याल. म्हणजे निश्चयात्मक. ज्ञानाचा विषय चालू असताना गीता ज्ञानामृत पुस्तक आहे. हे ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानाचं वैशिष्ट्य जसं आहे, जो सखोल ज्ञान भाग आहे हा आपण अभ्यास असताना पुरावा आहे. गीता ज्ञान अमृत. म्हणून ते म्हणतात गुरु जर प्रसन्न झाले तर वैकुंठ स्वर्ग गोलोक गुरुच्या चरणाजवळच आहे. तर सूत शौनादिकांना प्रसन्न झाले आणि सगळ्या वैकुंठाचं, गोलोकाचं, कैलासाचं, ब्रह्मलोकाचं ज्ञान सांगायला सुरुवात झाली. म्हणून गुरु ब्रह्मानंदम परमसुखदम. ते ब्रह्मानंद आहे आणि परमसुखद आहे. कधी त्याच्यापेक्षा दुसरं सुख नाही. गुरुच्या चरणाजवळ सगळे
अमोल संपत्ती समर्पण करून देतात आणि गुरु आशीर्वाद म्हणून परत देऊन टाकतात की सांभाळ, माझी म्हणून सांभाळ, तुझी नाही. कारण त्यांच्या हातून घडलेल्या गोष्टी त्यांना माहिती असतात की हे जड तत्व आहे. म्हणून जनक राजा आणि राजा दशरथ हे राज्य वशिष्ठाचं आहे आणि हे गौतमांच्या मुलाचं आहे. जनक राजा समजत होते, धर्मराजा सुद्धा याज्ञवल्कांचं राज्य आहे असं समजत होते. ते सांभाळायला दिलंय आपल्याला, आपल्यावर त्याचा अधिकार नाही. ते जेवढं आपल्याला सत्यानं पाळतं. आपण सुद्धा काय करतो, आपल्या वडिलांनी दिलेलं सांभाळतो, मग आपल्या पोराच्या ताब्यात देतो. ट्रस्टी बदलता उतार्यावर नावं बदलतात, पण आपल्याला सांभाळाकरता दिलंय. आता काही लोक उलगवून टाकतात, कोणाला सांभाळता येतं, कोणाला वाढवता येतं, कोणाला संपवता येतं. दुराचारी व्यसनी झाला तर संपवतो, सदाचारी झाला तर तेवढ्यावर भागवतो, आणि रजोगुणी झाला तर त्याच्यात वाढ करतो. आपण सुद्धा संपत्तीचं काय करतो. पहा ते गदी माडगुळकरांच्या घराची भानगड चालली आहे. 18 कोटीला जाणार आहे ते, तर ते बाकीचे भाऊबंदा पाडून टाका. तो एक नातू म्हणतो नाही हे स्मारक राहू द्या. जिथे रामायण लिहिलं गेलं त्या जागेची भानगड चालली आहे. किती पेपरात आली बघा. गदी माने ते बांधलं तेव्हा कोणत्या विचाराने बांधलं असेल आणि आज काय होत आहे. कारण जागेचा पैसा मिळतोय. असे म्हणून या कलियुगामध्ये कालरूप सर्पाच्या दंशापासून दुःखाचा नाश व्हावा याकरता श्रीमद भागवत शास्त्र आहे. कारण प्रत्येक जीवाच्या मागे काळ लागलेला आहे. काळाची या उडी पडेल बा जेव्हा. परवा मुलीचं कन्यादानाचा संकल्प सोडला आणि बाप मरून गेला मराठवाड्यात. लगेच तिथे लगेच आमच्या एका माणसाने कहो दादा त्यांनी कुंडली पाहिजे नसेल का, जाऊ दे ना भाऊ, आयुष्य. बरं म्हटलं तुम्ही आता इतकं मुहूर्तही काढता तर 12:30चं लग्न 3:45 वाजता लावता. काय तुमचं बी घेऊन खाता, काही आहे का त्याला. ते दांगडो करणारे पोरं ऐकत नाही. पोरीचा बी बाप हात टेकतो, पोराचाही बाप हात टेकतो, काहीच करू शकत नाही. 4च पोरं असतात ते दांगडो करणारे. लग्न पुन्हा पुन्हा होतं का असं सांगतो. आणि तुम्ही काहीच पाहत नाही ना, मुहूर्त काढून काही पाहता का. ॲसिडची कडी खाऊ घाल ना, टाकायची बी नाही. मग कसं करता अन्नदान करता. चांगलं करतच नाही काही. बरी होती ना आपली वरणपोळी, काही गडबड नव्हती त्याच्यात. भात भाजी शुद्ध अन्न खात होतो आपण. आता अशुद्ध खाता. वाढणारे तर कोण आहे त्याचा पत्ता नाही. फक्त वरचे कपडे घातले. असं आहे ते. आणि करोडो लाख रुपयाचा नाश. तो लगेच गटरीत अन्न फेकतो, संपलं. म्हणून ते म्हणतात भागवत हे शास्त्र सांगितलं आहे. मग शास्त्र काय करतं, अंतःकरणाची शुद्धी करतं. जसं ॲसिड जागा शुद्ध करतं तसं वैराग्य अंतःकरणाची शुद्धी करतं. वैराग्य हे आतलं ॲसिड आहे. म्हणून जन्मजन्मांतराचं पुण्य संपादन होण्याचा लाभ भागवतामुळे होतो. शौनक म्हणाले महाराज, शुकाचार्य आणि परीक्षित राजा यांना कथा सांगण्याकरता सभेत आल्यानंतर अमृताचा कलश घेऊन देव आले आणि राजा परीक्षिताला सांगितलं की हा अमृताचा कलश घे आणि आम्हाला भागवताच्या कथा दे. तो म्हणे माझ्या हातात काय. गुरुला विचारतो. सुखदेव म्हणे नाही, स्वर्गाच्या लोकांना भागवताचा आनंद नाही, द्यायचं नाही. ते अमृत गेल्यानंतर अमर होशील पण कंटाळा येईल. हे अमृत नामामृत पिशील, कथामृत पिशील तर जन्म जन्मांतर संपून जाईल. आणि यदा कदाचित जन्म आला तर वैष्णव म्हणून जन्माला येशील. सुखे घालावे गर्भवास.
गुण गावी ना आवडे, गुण गावी तुझे देवाचे. अशा प्रकार अमृताचा कलश दिला राजानं, इंद्रादिकांना परत पाठवून दिलं. शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगतात, एकमेव वस्तू जी आहे ती भगवंत आहे, ती मिळाल्यानंतर बाकीच्या कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही. भगवंताची प्राप्ती झाल्यावर जगात काय अशक्य आहे? भगवंताच्या प्राप्तीनं मन जे आहे ते निर्मोह होतं. निर्माय मोहादिती संग दोषा, जेवढे काही दोष असतात ते सगळे दोष निघून जातात. भगवंताची प्रेमा भक्ती जशी जशी निर्माण होत जाते, आवड निर्माण होत जाते, तसे तसे हे दोष निघून जातात. म्हणून शुकाचार्यांना नमस्कार करून सूत ज्ञान सांगायला तयार होतात. अरे अमृत प्राशन करायचं असेल तर ते अमृत प्राशन करण्याकरता श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि श्रवणाची शक्ती आकाशाकडे आहे, कारण शब्द आकाशातून निर्माण होतात. आणि म्हणून एका झाडाच्या खाली शुकमुनी बसतात, आपल्या शुकमुनी बसतात आणि राजा परीक्षित खाली बसलेला असतो. आणि आकाशाच्या छताखालीच ज्ञान सांगितलं आहे. तुम्ही जर त्या शुकतालचा वड पाहिला तर तो 50 फूट असा चौरस आहे. 2009 पर्यंत इतक्या कथा नव्हत्या, आम्ही त्या झाडाखालीच बसलेलो होतो कथेला. आता हॉल झाले तिथे, पण असा लांबला आहे तो वड, 50 फूट इकडे 50, मोठे मोठे बीम लावले त्या फांद्यांना असे, कारण त्याच्या खाली बसलेले होते. आणि इकडे नैमिषारण्यामध्ये मोठ्या झाडाखाली सूत आणि शौनकादिक ऋषी बसलेले आहे. आणि त्यावेळेस असा विचार करून राजा परीक्षिताच्या हातामध्ये मुखी नाम हाती मोक्ष दिलाय. नाम घे, अनामोक्ष घे. म्हणून यज्ञ, याग, जप, तप, पुराण, इतिहास हे एका बाजूला घातले आणि भागवत एका बाजूला घातलं तर भागवताचं वजन इतकं होतं की बाकीचे सगळं पूर्ण झालं. म्हणून आज कोणी विचारलं काय करायचं, म्हटलं नाम जपच करायचा अधिक मासा माझ्या. नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेव. कारण त्याचं वाढवा जप जितका होईल, मोजाची काही गरजच नाही, होईल तेवढा होईल. मशीन निघालाय, इतका झाला पाहिजे म्हणजे मनुष्य नुसतं गाईत करत, मोद्याचे संघाने काय करत राहील. असंख्याचे सहस्राणी असंख्य आहे करणारे जगात. 1000 रुद्राक्ष घातले त्याचे फळ तेच आहे, एक रुद्राक्ष घातलं तरी त्याचंच फळ ते आहे. पण 1000 घातल्यावर आचार विचार चांगले नसतील तर काही उपयोग नाही, एक घातल्यावर आचार विचार चांगले असतील तर उपयोग आहे. म्हणून ते म्हणतात या पृथ्वीवर भगवद्रूप भागवत जे आहे त्या श्रवणाच्या योगानं किंवा पठनाच्या योगानं आपला शरीराचा भाग वैकुंठ रूप होतो. हे शरीरच वैकुंठ होऊन जात. वैकुंठ म्हणजे जिथे बुद्धी खुंटली, थांबली, काही बाकीचा विचारच करत नाही. जोपर्यंत हे बुद्धीचं तर्कवितर्क चाललंय, हे करू का, ते पाहू का, ते पाहू का, याच्यात काय नाही, कुठेतरी थांबलं पाहिजे. एकोहम बहुश्यामी, सगळीकडे ब्रह्म आहे, जिथे पाहाल तिथे ब्रह्म आहे. आपल्या मराठी भाषेत सांगितलं जे जे दिसे भूत तेथे मानिजे भगवंत, सोपी भाषा आहे. म्हणून परमदयाळू सनकदादिक ऋषी हे श्रवणामध्ये श्रेष्ठ आहे आणि चांगले श्रवण करणारे आहे. श्रीमद भागवत नारदांना त्यांनी सांगितलं आहे.
ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंताने सांगितलं आहे आणि नारदाने व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी ते मोठं लिहिलं. शौनक म्हणाले, हे सुद्धा हो, नारद हे निरंतर एके ठाई न राहता सुद्धा यांच्यामध्ये अशी भक्ती कशी निर्माण झाली. संशय बरोबर आहे, कारण तो माणूस जास्त फिरतो त्याचं चित्त स्थिर राहत नाही. मग हे तर सगळे फिरत होते, मग यांचं चित्त का अस्थिर होतं? तर त्यांचा जन्म तेवढ्या करतात असं आहे. मागच्या जन्माचं पुण्य होतं. संतांचे संगती मनोमार्ग गती. पण आपण काय करतो, संतांच्या बरोबर राहून पंगत चाललं नाही. बुवा तुम्ही खा, बिना कांद्याला असल्याचं मला घालू दे. नाही ना राहत संयम. परवा त्या श्री श्री रविशंकर यांच्या याच्यामध्ये वृंदावनातला एक महात्म्याचा मुलगा बोलत होता. तो म्हणे, मी 12 वर्षात यमुनेचं आचमन केलं नाही, इतकं पाणी घाण आहे. आता बा एवढं पाणी घाण असल्यावर सुद्धा इकडचे लोक जाऊन तिथे आंघोळ करतच आहे असं आहे. आणि तो म्हणतो ते घाण आहे. आपले लोक काय करतात, तीर्थाचं थोडं पाणी घेतात, आपल्या पाण्यात टाकताना आंघोळ करतात. हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. पण ते तीर्थाला नाव ठेवत नाही, ठेवत ते नाव, कारण ते तीर्थ आहे. जे तीर्थाने प्रचरंती निखंगणा, काही जंगम तीर्थ आहे, काही बिना बोलके तीर्थ आहे. हे नदी वगैरे बोलकं नाही, पण संत जंगम तीर्थ आहे, बोलकं तीर्थ आहे, जंक्शन आहे. संसारी सुखाचा करतं आणि वैकुंठही दाखवत असं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पुंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. म्हणून श्रवणाच्या योगानं मनुष्य सिद्धीला जातो. एकदा बद्रिकाश्रमामध्ये निर्मल अंतःकरण असलेले सनकादिक 4 मुनी सत्संगासाठी बसले असताना अचानकपणे नारद तिथे गेले. बद्रीनारायणाच्या ठिकाणी सनक सनानंद आणि सनत कुमार हे 4 ऋषी सत्संग करत होते आणि त्या सत्संगामध्ये अचानकपणे नारद ऋषी गेले. सनत कुमार ऋषी म्हणाले, हे नारदा, असा किम चिंतातुरम, तू उदास का? अरे तू आलास कोणीकडून? अशा गडबडीत जायचं कुठे आहे? तुझी अवस्था अशी आहे की एखाद्या माणसाचं द्रव्य हरवलं म्हणजे तो जसा बेचैन होतो त्याप्रमाणे तू बेचैन अवस्थेत मला दिसतो आहे. म्हणून माणूसचा चेहरा जो आहे ना तो अवस्थेनं बदलत असतो, अवस्थेनं बदलत असतो. आणि निसंग जे संत असतात त्यांचा चेहरा बदलत नाही. कारण काय, ते राहिलं तर राहिलं आणि गेलं तर गेलं, कारण ते संत आहे. कारण हा जडवाद जो आहे हा टिकेल असं नाही. द्रव्य जे आहे पहा तुम्ही, आता एक वर्षापूर्वी भारत सरकार किती नंबरवर आलं होतं अर्थाच्या बाबतीत, आता लगेच खाली. कारण अर्थव्यवस्था ही सगळ्या जगावर अवलंबून आहे ना. कुठेही गडबड झाली की घोटाळा होतो. आपण पूर्वी फक्त असं ऐकलं होतं की एवढं वादळ आलं की माणूस उडून गेले. परवा तो माणूस उडलेला आपण पाहिला बातम्यांमध्ये, असं आकाशात उडतोय तो, इतकं वादळ होतं मोठं. पण मरण नव्हतं, खाली पडल्यावर फक्त पायालाच जखम झाले, जिवंत आहे. गुदमरला असेल किती, पण उडतोय तो आकाशात आणि खाली पाहतो, लोक पाहत आहे. एकाने गाडी मुद्दाम झाडाखाली उभं गेली, तो निघून गेला, झाड गाडीवर पडलं. तर या विधिलिखित घटना ज्या आहे
ते अशात आहे. ज्या वेळेला संपत्तीचा निसर्गाचा नाश होतो, आपत्ती येते आणि ती आपत्ती नाश करते, तर ती आपत्ती आणण्याचं कामही ज्या परमेश्वराचं आहे, सगळं ते तोच करतो. तुझी करता सर्व ठाई तुझी सत्ता, सर्व ठिकाणी त्या परमेश्वराची सत्ता आहे. त्याच्या सत्तेशिवाय पान हालत नाही. सूत म्हणाले, अशा त्या बद्रिकाश्रमामध्ये नारदांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज, मी पृथ्वीवर पुष्कर क्षेत्र, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगनपट्ट चारी देशा फिरलो, पण मनाला संतोष देणाऱ्या तीर्थ राहिलेले नाही. आता आपल्याला तीर्थ कसे पाहिजे? डेकोरेट. आपण डेकोरेट पाहिले की प्रसन्न होतो. नाही, ज्या तीर्थावर स्नान केल्यावर, जप केल्यावर मन अतिप्रसन्न होईल याला तर. आता लाईटिंग, आता पान काल कोणी 11,000 आंबे ठेवले देवापुढे, फोटो तेवढ्यानं लोक प्रसन्न होऊन जातात. आज देव तर तोच आहे ना, नुसते आंब्यानं काय 1000 तुळशी व्हायला काय, 2 तुळशी व्हायला, देव तोच आहे. देव पाहून प्रसन्न व्हायचं का बाकीचं पाहून प्रसन्न व्हायचं? प्रसन्न वदनम ध्याये सर्व विघ्नोप शांत आहे. पण लोकांना ॲक्टिव्हिटीने प्रसन्नता येते. जसं लहान मुलांनी पुस्तक घेतलं की चित्र पाहता आधी, असं आहे. तसे अज्ञान लोक बाह्य गोष्टीने प्रसन्न होऊन जातात, पण अंतरात्मा प्रसन्न झाला पाहिजे. म्हणून कुठल्याही तीर्थक्षेत्री स्नान पहिलं, नाम दुसरं आणि दान तिसरं, या 3 गोष्टी कायम असतात. पण आता संगमरवरी दगडाचे घाट झाले, पूर्वी तर साधेच होते ना, पण जागा तीच आहे, माती तीच आहे, पाणी तेच आहे आणि नाम तेच आहे, क्षेत्र. आपल्याला ते सुधारलं म्हणजे खूप चांगलं झालं असं वाटतं, पण तसा त्याचा अर्थ नाही. तीर्थ तीर्थच आहे, जलतीर्थ आहे, नामतीर्थ आहे. आणि ज्या तीर्थाच्या ठिकाणी तुम्हाला एकदम आत्मिक समाधान मिळेल, तहान भूक आठवणार नाही, समजायचं ते तीर्थ आपल्याला अनुकूल झालं. ते तीर्थ आपल्याला अनुकूल झालं. म्हणून पृथ्वी कशी झाली आहे, सुचिरभूत राहिलेली नाही महाराज. आणि त्यामुळे लोक यात्रेत जातात आणि दुसऱ्याचं पाकिट मारतात, यात्रा करणारच पाकिट मारत. मागे माझ्याकडे एक मनुष्य आला होता, म्हणजे 4 साडू आणि बायान बरं हे सगळे 4 धाम यात्रेला गेले होते. त्याचं पाकिट गेलं उज्जैनला. तो मला विचारायला म्हणे, दादा आमच्या जवळच्याच माणसाने मारला असेल. म्हणलं काही सापडणार नाही. तीर्थक्षेत्रावर जे पैसे जातात ना आपले, त्याचं कारण असं असतं की आपण कोणाला फसवलेलं असतं म्हणून ते जातं. नाही तू काही गडबड नाही म्हणे, मला 3 नंबरच्या साडूचा संशय आहे म्हणे. म्हटलं का रे, जर संशयच होता तर अशा लोकांबरोबर गेला का? मी ऐकत नव्हती. म्हणे असं आहे. काही लोक काय करतात, असं सगळ्यांना बनवतात आणि त्याच्यात आपलं काम करून घेतात. कारण जग जंजाल आहे, जग काय आहे, जंजाल आहे. म्हणून त्यावेळेस लोक कलियुगामध्ये आळशी, अत्यंत मूर्ख, मंदभागी, नास्तिक आणि रोगाने पीडित आहे. संत विरक्त सापडत नाही. पुत्र मित्र हे कलहाला कारण ठरतात. घरामध्ये श्रीवर्चस्व विषयाला येतं. सल्ला मसलत ही मातृपक्षाकडे जाते. माता पितांना, वडिलांना पुत्र मान देत नाही. कन्येचा विक्रय होतो, धनलोभाने लग्न होतं.
स्त्री पुरुषांमध्ये कलह होतो. आता पण तुम्ही हे आया कुंडले घेऊन दादा ही कोणतं लग्न करीन म्हणजे आईच विचारते. मग आता जर आईचीच तयारी आहे तर बाकीचं काय राहिलं. म्हणजे आईला असं वाटतं की तिने तिथं केलं म्हणजे ती फार उच्च विचाराची झाली असं वाटायला लागलं आहे. म्हटलं आम्ही आमच्या तोंडाने वाईट बोलणार नाही. तू 20 रुपये ठेवशील आणि मी वाईट बोलू का? डोकं खाजून आलं आहे. चांगलं बोलायला तोंड दिलं आहे. प्रवचनाची वेळ आहे, चांगलं बोलायचं आहे. एक नाडी केलं तर काय काय नाश होईल. म्हटलं मी नाच तोंडाने काही सगळं शास्त्रात नाही सांगितलं आहे. असं वाईट बोलायचं नाही तोंडातून. वाईट बोलाकडे तोंड दिलं नाही आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे, एवढं. करायचं असलं तर करून पाय, पण जे मिळेल ते होईल. बरोबर. आलिया भोगाशी देवावरी भार घालून या, करून या. नाही ना सगळं मनासारखं आहे पण हेच तर नाही असं करता लोक. शास्त्रावर, धर्मावर, कायद्यावर विश्वास पाहिजे माणसाचा. ज्याप्रमाणे शास्त्र आहे त्याप्रमाणे कायदा आहे. आता मग त्या माणसाला सगळे गावातले लोक म्हणे याला आत्ताच फाशी द्या. कायदा म्हणतो नाही, जेव्हा चालेल तेव्हा फाशीची वेळ येईल तेव्हा शिक्षा होईल. असं नाही चालेल. म्हणून सगळे पुण्य जळून भस्म झाले. कलियुगात देशवासी लोक अन्न विक्रय करतील आणि अन्नाचा विक्रय करून सगळ्यांना धनलोभ होईल. धनलोभाने लोक वेद पडवतील आणि निर्वाह चालवतील. म्हणून या पृथ्वीवर मी फिरत असताना भगवंताने श्रीकृष्णाने जिथे लीला केल्या, क्रीडा केल्या, त्या ठिकाणी मी एक दृश्य पाहिलं होतं असं नारद सांगतात. म्हणजे काय दृश्य पाहिलं तर एक स्त्री आपल्या मुलांना जर्जर अवस्थेमध्ये सांभाळ करते. त्यांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. आणि जी स्त्री आहे तिचं नाव आहे भक्ती. कलियुगामध्ये फक्त अशा विष्णू प्रेमाच्या ठिकाणी तुम्हाला भक्ती ज्ञान सापडेल. मी आता आपलं पंढरपूर झालं, द्वारका झालं, अयोध्या झालं, हे जे मोठे क्षेत्र आहे ना, इथे थोडंफार देवाचा अंश आहे. बाकीच्या ठिकाणी सगळा कमर्शियल बाजार सुरू झाला आहे. तो नदीच्या क्षेत्रातच सापडेल तुम्हाला. पुण्याचा जो आश्रय आहे, कारण नदी पात्र हे नेहमी साफ होत राहतं. काल तुमच्या समोर महादेवाला पाणी, गुलाब पाणी घातलं नाही का? तेवढे करतात का? की आता पुरुषोत्तम मास आहे, सकाळी काकडाला लोक येतील, कारण सगळे गडबड करतात, त्याच्यावर काही टाकतात. तर गुलाबजल घाला, गोमूत्र घाला, कारण सकाळी उठवायचं आहे देवाला. शुद्धीकरण करावं लागतं. जसं आता ते दिल्लीचं शुद्धीकरण चाललं होतं, यमुनेचं कुठं झालं बरं? यांना 1 वर्ष होऊन गेलं. ते लोकांनी तिथे जाऊन सावधानता पाळली तरच शुद्धीकरण होईल. नाल्याचं इकडचं तिकडचं पाणी नाही सोडायचं नदीमध्ये, दुसऱ्या बाजूने सोडायचं तरच होईल. नाही तर लोक जातीलच, कचरा टाकतीलच, अशक्य होईल. प्रत्येकानं ती योजना सांभाळली पाहिजे. कारण कलियुगामध्ये गर्दी जास्त होईल आणि गर्दीच्या योगानं त्या ठिकाणी अपवित्रता. ते अमरनाथ नाही का, तारखेच्या आत विरघळायला लागतं ते. कारण काय, एवढी गर्दी जाते, उष्णता वाढते, बर्फाचं पाणी होतं, बाटल्याच्या बाटल्या पडलेल्या राहतात पाण्याच्या, औषधाच्या, याच्या त्याच्या. ते यात्रा नाही, ती जत्रा आहे. त्रायते ती यात्रा, ही तारून येते. म्हणून ती जी स्त्री होती तिने मला आरोळी मारली. महाराज, भो साधू क्षणम तिष्ठ. महाराज थांबा, उभे राहा.
तुम्हाला पाहिल्यावर मला आनंद झाला आहे, मला तुम्हाला नमस्कार करू द्या. माझे दोन्ही पोरं पा मनुष्य अति आजारी झाला की लगेच गल्लीतले लोक जाणं कोणी बोलायला विचारा ना काही काय नसतं औषध घेता, कोणी काही करून दिलं असेल ना. कधी नवं देणारा बुवा म्हणलं बापरे कसं काय आल्या कधी नवं इतका काकुळतेनं बोलत असतो तो. अरे म्हटलं दुःख सुखदुःख चालू असतं, थोडा फरक पडेल. नाही नाही एकदम पडला पाहिजे म्हटलं नाही, हळूहळू पडेल. कारण त्याकरता आपली जी काही कर्मभोग असतात त्या कर्मभोगाचा नाश व्हावा लागतो. बरं कलियुगामध्ये मोल्यानं जप नाही होत, स्वयं जेवढा कराल आपण तेवढाच होतो. म्हणून भो साधू क्षणम तिष्ठ. त्या स्त्रीला माहिती होतं की साधूच्या जवळ गेल्यानंतर दुःखाचा परिहार होतो. मी थांबलो, तिने मला नमस्कार केला. मी तिला विचारलं तुझं नाव काय? म्हणे भक्ती. कुठे जन्माला आली? म्हणे कर्नाटकात, महाराष्ट्रात वाढली, गुजरातमध्ये जीर्ण झाली आणि वृंदावनात तरुण झाली. हे माझे 2 मुलं आहे, ज्ञान आणि वैराग्य. हे जर्जर झाले. म्हणून नारद ज्ञान वैराग्याच्या कानावर जवळ गेले आणि 2 गीतेचे श्लोक म्हटले. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयभूतीर ध्रुवानेतीर मतिर्मम. तेव्हा वैराग्याने ज्ञानाने जांभई दिली असेल. आणि जांभई दिल्यानंतर नारदाने पाहिलं की हे आपल्याकडून काही जागृत होणार नाही, यांना जागृत करायला मोठा संत लागेल. म्हणून सनकादिकांना म्हटलं तुम्ही सनकादिक संत. सकाळी काकडा म्हटला लोकांनी. सनकादिक संत देवाला उठवतात. म्हणून पहिला काकडा कोणी गेला? ब्रह्मदेवाने. आणि तेही समुद्राच्या काठी. भगवान क्षीरसागरात झोपले होते, राक्षस उन्मत्त झाले होते. म्हणून ब्रह्मदेवाने पुरुष सुक्ताने प्रार्थना केली. म्हणून पहिला पुरुष सुक्ताचा असतो आणि दुसरा आपला वारकरी संप्रदायाचा असतो. म्हणून 2 काकड्या 2 माहिती पाहिजे असं आहे. आता 5:30ला जर आपण केला ना तर स्त्रिया येऊन जातात भावनेच्या भरात. कोणाचं मंगळसूत्र गेलं, कोणाचं पाकिट गेलं, कोणाचं मोबाईल गेलं. याच्याकरता परत संवास आहे. आल्यानंतर घातपात व्हायला हे पथ्य पाळलं पाहिजे. भावनेच्या भरात तर पिशवी घेऊन निघून जातं, पण घातपात होतो. म्हणून आम्ही 6लाच उघडू. आत लवकर नाही उघडणार, कारण संधी असली की लोक उघडतात आणि कोणी येऊन बसतं. धर्म करताना आक्षेप यायला नको, धर्माचं काम आहे. मग लोक म्हणतात काय आणलं एवढं जायला ना बुवा सांगतो तुम्ही ऐकता असं बोलतो. कारण आणि आपल्यालाही कळायला पाहिजे की जास्त वस्त्र भाला अलंकार आणू नये की ज्याच्याने विपरीत परिणाम होतो. म्हणून तुमच्या दर्शनानं मला आनंद प्राप्त झाला. त्या स्त्रीने मला सांगितलं, त्या सगळ्या स्त्रियांसारखी ती स्त्री नव्हती. तिनं मला सांगितलं की तुम्ही इथे हरिकीर्तन करा. आणि नारदानं यमुना तीरावर हरिकीर्तन केलं आहे. प्रवासामध्ये संकीर्तन नामसंकीर्तन करत गेले की श्रम परिहार होतो. आता सगळ्याच लोकांमध्ये लोक टाळबळे मुरदून घेऊन जातात भजन. नाही तर भजनाची परंपरा खरी आपलीच आहे वारकऱ्यांची. हे आता यांना सगळ्यांना कळायला लागलं. पण आपण भजन झाल्यावर बरीचशी पार्टी ठेवतो, इथे बसून जातो आपण. त्यामुळे आपलं वैराग्य टिकत नाही. भजनाचा संग केला पाहिजे. म्हणून त्यावेळेस त्या स्त्रीला मी पुष्कळ सांगितलं, पण ती स्त्री म्हणाली महाराज तुम्ही मला जागृत करा, संताशिवाय मला जागृती येणार नाही.
म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. यास्तव हे नारदा, हे आश्चर्य आहे. श्रीहरीने तुझ्याकडून जगाचं काम करायचं ठरवलेलं आहे. सनक सनानंदांनी नारदाला मोठं महत्व दिलं. जगाचं काम तुझ्या हातून करायचं आहे. कारण जगात कोणीतरी काम करायला निमित्त लागतो. आता ते कोणाच्या हाताला श्रेय मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देहकष्ट भीती परोपकारी. म्हणून संतांना जगाचं कल्याण करायचं असतं आणि त्या कल्याणामध्ये आपल्या देहाला झिजवतात. देवकाजी झिजे देहजाचा रामराया झिजू दे रे काया. आपला देह झिजला पाहिजे, नाहीतरी हा देह कोणाचं खाद्य आहे? काळाचं. एक दिवशी काळ धरणाऱ्याला किती राखून ठेवा तुम्ही त्याला. हातात मोजे घाला, पायात मोजे घाला, कानात बोळे घाला, तरी तो ऐकणार नाही. उडी मारायच्या वेळा मारेलच. काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा. कोणीच सोडू शकत. एकच निर्वाणीचा भगवंत आहे. म्हणून भक्तीने मला सांगितलं आहे, पुण्याचा मार्ग वाढला पाहिजे. कलियुगामध्ये पुण्याचा मार्ग कमी होतो आणि पापाचा मार्ग वाढत जातो. कलीचा धर्म आहे. अवास्तव गोष्टी जास्त होतात तरी कलियुगामध्ये. आंब्याच्या पानाचं तोरण 1, 2, 3, 4, 5 होते. सगळे ठिकाणी आंब्याचे डक्ष वाजले तर झाड खराब होऊन जाईल. पण आपण विचार करतो का? नाही. कारण निसर्ग तोडायचा नाही ना, गरजेपुरतं घ्यायचं त्याचं. आणि घेतलं की तांबर पाणी घालून द्यायचं. पण नळी दिल्यावर घालत नाही ना. कोणी घालत असेल तर त्याला आणखीन वेगळा सल्ला. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात, श्रीकृष्णानं पृथ्वीचा त्याग केल्यामुळे, निजधामाला गेल्यामुळे त्या दिवसापासून पुण्यकर्माला कलीने ग्रासून टाकलाय. बरं, जे करतील ते जाहिरातीचं करतील. थोडंसं पुण्यकर्म करतील तर आगाजा खूप करतील. आता हे मंडळ आहे ना, भगिनी मंडळ, हे आता एवढं उन्हात पाणी वाटतं तेव्हा आहे. आणि त्यांच्या घरी गेले की नौकर आणून देतो दूध. म्हटलं का तुम्ही तर रस्त्यावर पाणी पाजता लोकांना, तुमच्या घरी नौकर? दादा त्यातला फोटो येतो पेपरला, लोकमतला, घरचा का फोटो येणार आहे? म्हणजे पाणी कशाकरता वाटतं आहे? आपल्या घरी कोणी संत अतिथी आला, पाहुणा आला म्हणजे आपल्या घरातल्या माणसांना पाणी द्यायला म्हणजे श्रीमंताच्या घरी घरातले लोक देत नाही, नौकर देतात. म्हणून श्रीमंताच्या घरचा अतिथी सत्कार हा अर्धा आहे. तो वस्तूचं पुण्य आहे, त्यांचं क्रिया नाही. पुण्यामध्ये क्रिया सुद्धा पाहिजे. क्रिया नसेल तर वाचाळता व्यर्थ आहे. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. हे लक्षात आलं. म्हणून ज्या ज्याप्रमाणे भ्रमर हा फुलामधला पराग गोळा करतो, त्याप्रमाणे तुम्ही संत लोक आहे. जगामधले दुर्गुण काढायचे आहे आणि तुम्हाला सद्गुण वाढवायचे आहे. कलियुगामध्ये मनुष्य आळशी, अत्यंत भाग्यहीन, दुराचारी, लोकांच्या सुखाचा नाश करणारा असा मानव कलियुगात तुम्हाला सापडेल. का जिथे पानपोई लावली ना तिथले काहीतरी लिहून ठेवतील, ग्लास तोडून ठेवतील. आधी बघ, आता जार भरून ठेवले लोकांनी एवढ्या उन्हामध्ये, एक इथे आहे, एक तिथे आहे, एक तिथे आहे. तिथे काहीतरी लिहून ठेवतात. पापाचा पैसा कमवतात, लोकांना पाणी पाजतो. पाणी पितोय गार, पण बोलतो काय?
असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. कारण अशा माणसांमुळे धर्म पांगळा होतो. धर्म काय होतो? पांगळा होतो. भगवंताच्या चरणाच्या कमलाचा स्मरण करून द्रौपदीचं रक्षण झालं आणि कौरवांचा नाश झाला. कौरवांनी असंच केलं, याला बंदीखान्यात टाकून द्या म्हणे कृष्णाला, शिष्टाई करायला आलं. भगवान थांबले नाही, विदुरांकडे चालले गेले. कारण दृष्ट माणसांचा सत्कार नसतो. तर त्यांची आतली भावना जी आहे ती दृष्ट विचाराची असते आणि त्यामुळे सच्चिदानंद रूप परमात्मा कळणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे सूतांनी बद्रिकाश्रमातल्या कथा सांगितल्या. पुढे कलियुगामध्ये पाखंड वाढल्यानंतर रोगराई वाढेल आणि मनुष्य जर्जर होईल. या कलियुगात भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरा उपाय नाही. नारदा, घरोघर तुम्ही संकीर्तन करायला लावा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरेची. उपाय सांगितला आहे की घरोघर संकीर्तन झालं पाहिजे. संकीर्तनाशिवाय उपाय नाही. म्हणून आपण सामुदायिक जप जो करतो, 1,00,000 गणपती स्तोत्र झालं, 1,00,000 महालक्ष्मी स्तोत्र झालं, 1,00,000 चंडिका स्तोत्र झालं, 1,00,000 हनुमान स्तोत्र झालं. म्हणजे हे जे झालं हे सामुदायिक झालं पाहिजे. जसं जसं सामुदायिक होईल तसा तसा कलीचा प्रवाह कमी होईल. हृदयामध्ये सदा सर्व काळ भक्तीचा वास राहील आणि अपवित्र विचार निघून जातील, आत्महत्येचे विचार निघून जातील. मनुष्य हजारो जन्म करतो पण त्याचं सुकृत बदलवू शकत नाही. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि अशा प्रकारे सनक सनानंदांना नारदानं सांगितलं, मग करा भागवत सप्ताह. म्हणे इथे नाही, हरिद्वारला चाल. म्हणे का बरं? अरे इथे जास्त लोक येणार नाही ना. भगवंताची कथा अशा जागी केली पाहिजे की कोणालाही सहज येता आलं पाहिजे, त्रास होता कामा नये. म्हणून बद्रीनाथाहून खाली आले हरिद्वारला आणि हरिद्वारला सनक सनानंदांनी कथा मांडली गंगेच्या किनाऱ्यावर. आता तर कथा करायचं तर उत्पन्न वाढले. भगवंताकरता कथा नाही आहे, संगळ करता कथा चालली आहे. संगळ संयम राहिला पाहिजे. आणि इतकी घाई करता की अरे त्यावेळेस कृष्णाची भक्ती वाढली पाहिजे. कथा ऐकल्यावर भक्ती मुख्य वय, भक्तीसारखं दुसरं साधन नाही. म्हणून भागवतामध्ये अंबिरस राजाचं चरित्र नारदा एवढ्याकरताच सांगितलं आहे. सूत म्हणतात शौनदारिकावर नारदाने निर्णय केला आणि भक्तीला प्रगट करण्याकरता ऋषिकेश आणि हरिद्वार इथे आले आहे. ऋषिकेशला स्नान केले सनक सनानंद आणि हरिद्वारला कथेला प्रारंभ झाला. जशी गंगा आपलं जसं भागवत होतं ब्रह्मसूत्रामध्ये, समोर गंगा खळखळ व्हायचे, लोक जायचे ना आंघोळ करून यायचे. 3-3 वेळा जायचे आंघोळ. म्हणून त्यावेळेस सूतांनी शौनकांना सांगितलं की नारद भागवताचे मुख्य श्रोते बनले. सनक सनानंद व्यासावर जागेवर बसले आणि नारदाला सांगू लागले. तेव्हा अनेक ऋषी येऊन बसले. नारद इतके एकाग्र होते की तिथे भक्ती प्रगट झाली
आणि भक्तीनं सनक सनातनांना विचारलं की मी बसू कुठे? तर म्हणाले ज्याचं हृदय शुद्ध असेल तिथे बसा. म्हणून जेवढे जेवढे भक्त अगदी ओतपोत प्रेमाने भरले होते त्यांच्यामध्ये भक्तीने वास्तव्य केलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. मारुतीरायाला प्रार्थना केली की भक्ती अशी आहे. आणि ती भागवत कथा नारदांनी ऐकली आणि व्यासांना सांगितली. व्यासांनी ती शुकांना प्रदान केली आणि शुकांना राजा परीक्षिताला सांगायचा प्रसंग आला. कृष्णार्पणमस्तु. आता अधिक मास. रोजचा एक अध्याय राहील असे 30 अध्याय आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. आता नमितो सद्गुरु परमानंदाचा सागरो जया कृपाटे भवतारू पावगाय अवधूत पापेश्वर कुलस्वामिनी कृपेश्वर. जो ग्रंथ करताय त्याने त्याच्या गुरुचं नाव त्याच्या कुलस्वामिनीचं नाव लिहिलं आहे. आता नमोजी पुरुषोत्तमा पुराण पुरुषोत्तम कामा. आता भगवंताचं वर्णन केलेलं आहे. जसा गुणसमुद्र अनंत त्याचा न लगे कोणी अंत ऐसा तू मी मूढ अत्यंत तुझे वर्णन कसू. हे गुरु मी मूढ आहे तुमचं वर्णन कसं करू. आता फक्त मी तुम्हाला नमस्कार करतो. पण नमस्कार कसा करतो ते सांगितलंय. काया वाचा मनोभावे नमस्कार करते तुझसी तरी तू उत्तम बुद्धी दे. काया वाचा मनानं माणसाने नमस्कार केला की बुद्धी चांगली होती. म्हणून आपण नेहमी मुलांना काय म्हणतो अरे देवाजवळ बुद्धी मागा. आणि म्हणून आपण सुद्धा मागताना देवा आमच्या घरात सद्बुद्धी द्या एवढंच मागायचं. म्हणून आपण काय म्हणतो तो पैसा येईल पण तो बुद्धीने टिकला पाहिजे ना. नाही तो वाईट व्यसन लागू. आता ऐशी ऋषीची ऐकून वाणी सूत म्हणे महामणी मी केवळ विमलदी श्रुती तुम्हा यथा सांगतो. ब्रह्मानंद नारद योगी स्वच्छे फिरता त्रिजगी हिमाचल समीपी बद्रारण्य पावला. तीच कथा पुढे आली. एकदा नारद मुनी पृथ्वीवर फिरता फिरता बद्रिकाश्रमात आले. नारायणाचे स्थान परमपावन तपोवन गगनापर्यंत महान वृक्ष मोठे मोठे झाड आहेत. काही राहिले नाही. आता आपण रोज टीव्हीवर पाहतो. म्हणून असंख्य सिद्धगण तेथे वसती देवगण आत्मसुख राहवती. देवगण राहतात सिद्धमुनी राहतात. ऐसे बद्रिकावन नर नारायणाचा आश्रम विचरोनी नारद मुनी अकस्मात पाहिले. नारायण मुनीच्या आश्रमामध्ये अचानकपणे नारद आले. नारायण ऋषी जितेंद्र महातपस्वी परब्रह्मचिंतिती मानसी तेरी विलासे. देव ऋषी मुनी सिद्धिगण जय बैसले वेणू तया पाहता ब्रह्मानंद साष्टांगन मेला. या ऋषी लोकांना पाहून नारदाने नमस्कार केला. नारायणा तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर ना तरी कलियुगाती केले त्वरित मेघनी पुढे समस्त जाणबा. आता मी खालून आलो म्हणे सगळी पृथ्वी बुडाला आलेली आहे. असा काय तू कलियुग निर्माण केला म्हणे. पूर्वी कृतयुगा माझारी एककृत्य पापेन पुण्य सरी सर्व निर्धारी होत असे. एवढंसं पुण्य केलं की पाप जळून जात असे म्हणे. आता तर पुण्य किती केलं तरी पाप जळतच नाही. आता कलित पुण्य पाप करता तो भोगितो आपोआप. कलियुगामध्ये जो करतो तोच भोगतो म्हणे. तरी सर्वे स्वय पुण्य करावे हेची सकृती जाणावे. असा हा संसार विषयासक्त जाणपा. हा संसार इतका विषयासक्त झाला म्हणे. ऐसे नारद मुनीची ऐकोनी वाणी आनंदले नारद मुनी प्रेमे सांगू लागले. नारदाचं वचन ऐकल्यावर त्यांना आनंद झाला की हा जगाकरता विचारतोय याला सांगितलं पाहिजे. नारद पुरुषोत्तमाचा भला सर्वतोरी महिमा ऐकोनी ब्रह्मानंद पुरुषोत्तम नामाभिधान तुवा देविले कोण काय महात्म्य सांगावे.
म्हणे बघ, पुरुषोत्तमाला शरण गेलं की सगळं पाप नष्ट होतं. म्हणून आपल्या गीतेमध्ये पुरुषोत्तम योग नावाचा एक अध्याय आहे. अशी गीता समजली पाहिजे. तो पुरुषोत्तम योग अध्याय जर समजला तर आपल्याला परमात्मा तात्काळ कळून जातो. पण रोजचं एक पारायण करणाऱ्याला पुरुषोत्तम अध्याय कळत नाही. पण त्याचं मर्म आहे. मनुष्य निर्भय होतं, निर्भय होऊन जातं मनुष्य. पुरुषोत्तम नाम रमानाथ, कोणाचं आहे म्हणे? रमानाथ. म्हणून स्वामीनारायण परमेश्वरांचा पुरुषोत्तम योग आहे. ते नेहमी म्हणत असतात, संतुष्ट राहे निर्धार, परमात्मा निर्धार आहे. ऐसे नारायण कथले नारद मुनी पुसले, चैत्र मास सगळे ऐसे ऐकले पण पुरुषोत्तम मास नाही ऐकला. मी म्हणे 12 महिने ऐकले पण पुरुषोत्तम मास ऐकला नाही म्हणे. आता या कृपेचा निधी पुरुषोत्तम कैसा, हे स्वरूप सांगा मदसी. जप उपवास कैसे करावे, कैसे संतोषे मद सांगावे. या महिन्यामध्ये पुरुषोत्तम नामी सुरुवातीला सांगितलं मला. याला मलमास अधिक मास 2 नाव होते, पण हे दोन्ही नावं अपवित्र आहे. म्हणून देवानं आपलं नाव दिलं पुरुषोत्तम. संतोष कोणता देव, कैसे करावे अभिनव, फल देती जाणपा, असेल ते सांगावे. नारायण तीर्थ पृथ्वीवरी परोपकार नर असती, परम भाग्य वर्तती किती जाणपा. या भूमीवर नारदा, ज्याप्रमाणे तुला हे वाईट लोक दिसत आहे ना, त्याप्रमाणे चांगले लोक पण आहेत. ते जगामध्ये चांगलं काम करीतच राहतात. त्याच्यामुळे जग एकदम वाईट नाश पावत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा कोणीतरी एक पुण्यवान असतो आणि त्याच्याने आपलं चाललेलं असतं. पण पुण्यवान लोकांना कळत नाही, कारण तो कळू देत नाही. तो फक्त करतच राहतो. कोणाचा अंथरूण टाकेल, कोणाला पाणी देईल, कोणाला जेवायला वाढेल. आपण म्हणतो भोळा आहे. त्या माणसाचा फायदा जास्ती घ्यायचा. तो लक्ष नाही देत, कारण त्याला पुण्य पाहिजे. तुम्ही करत बसा पाप. नुसत्या सर्दीला 3,500 लागतं मग गोळ्यांना. नुसत्या सर्दीला 3,500 आणि याला एक सोंडक्याचा चहा प्यायला गेली ती सर्दी. ते कधी मंदिरात जाताना म्हणून फरक पडतो. तुला यायला नाही म्हणतो कोणी. तसं नाही आहे. त्याच्याजवळ पुण्य आहे. पुण्य चिडा पुण्य पावना. जडमुख दांभिक विद्या चुकली जाण, श्रीलंपट नष्ट होती जाणपा. इष्टमित्राचा केला द्वेष तरी पाप घडे जाण, ऐसे पठन श्रवण करावे जाणपा. याच्याकरता काही वाचा बा ऐकावं. वैधव्य दोष, वंध्या दोष, हीन दुर्गंधी दोष, तोंडाचा वास येणे, संततीनं होणे, वैधव्य येणे, हे सगळे दोष समूह दुःख ऐसी नर पावून दुःखी जाणपा. म्हणून ऐसे बोलोनी नारायण, नारदा लोकहिता कारण प्रश्न केला. म्हणे नारदा, तू उत्तम प्रश्न केलाय आणि त्या तुझ्या प्रश्नामध्ये जगाचं कल्याण आहे. दुर्योधनादि कौरव अवशेष महाकपटी दृष्ट, कपटाने हरविले धर्मास. द्यूत खेळले म्हणे आणि त्याच्याने शेवटी प्रिय यज्ञसेनी तीही जिंकली त्यांनी. द्रौपदी दीन झाली कृष्ण रूप स्मरून. काय झालं म्हणे, एवढी वाईट प्रसंग आला त्याच्यावर, पण तिने कृष्णाचं स्मरण केलं. शेवटी द्रौपदीचा सांभाळ भगवंताने केला. अंगावरी नाही वसन तरी वल्कले परिधान, रात्री शयन करी भूमीवर जाणपा. द्वेष क्लेश नसे अणुमात्र. तिच्या मनामध्ये द्वेष आणि क्लेश नव्हता म्हणे. पण त्यावेळीस दुःखी पांडवा भेटावयास काम्यवनात पातले. आणि असे द्रौपदीला पणावर लावून धर्मराजाचं सगळं राज्य गेलं आणि काम्यवनात गेले असताना भगवान त्यांना भेटायला आले. पांडवांची दुर्दशा, द्रौपदी दुर्दशा पाहून भगवंताती संतापले. भालापटी ओठी म्हणजे दात खाल्ले, कपाळ हे केलं, करकरा दात खाऊनी उठले तात्काळ भयानक कृष्णाचे रूप. तेव्हा धर्मराजा म्हणाले, तेव्हा इतके काय संतापले तुम्ही? म्हणून मग द्रौपदी तुमचे हाल पाहून
म्हणे रुक्मिणी कांता जगन्नाथा शांत व्हा आता, प्रारब्ध भोग म्हणे आमचा, तुम्ही शांत व्हा म्हणे. तेव्हा भगवंताने पाहिलं की मी यांच्याकरता कोपलो तरी हे म्हणतात तुम्ही शांत व्हा, म्हणजे आपलं हित इच्छित आहे. म्हणून तेव्हा माझं दुःख मी भोगून घेईल असं भक्त म्हणतात. ऐसे प्रार्थने अर्जुनी केला नमस्कार, धर्मराजा केला नमस्कार. आणि द्रौपदी कोसळून रडायला लागली, कोणाच्या गळ्यात पडून, भगवंताच्या. पांडव पूर्ण आनंदले प्रेमे बंदोनी चरण मग वंदिले मुनी गण. आसन पारवे, मग ऋषीमुनी आले आणि त्या सगळ्या ऋषीमुनींना धर्मराजानं भगवंताबरोबर कंद मुळं फळं दिली. बहुकाळ भेटला जगन्नायक, कारण द्यूत हरल्यानंतर 6 महिन्यानं देव भेटायला गेले होते. मग पांडव कृष्णासन्निधी बैसले आणि पाचीचे 5 भाऊ देवाजवळ बसले, इतर तिच्या गोष्टी सांगू लागले. आणि त्यावेळी धर्मराजाला भगवंताने सांगितलं की तुझं दुःख दूर होण्याकरता आता पुढे 1 महिना तू असं कर, म्हणजे अधिक मासात तू असं वागला म्हणजे युद्धात जय मिळेल आणि तुझं धर्माचं राज्य स्थापन होईल. तेव्हा युधिष्ठिर कृष्णाव्रत स्वहितार्थ परिहारार्थ नारद जो प्रश्न केला तोच केला. नारदाने जो प्रश्न केला जगाच्या हिताचा, तो धर्मराजाने केला. तयावरी रमारमण रायासी उत्तर दे आपण, ती कथा पुढच्या प्रसंगी जाण. आता जसं सनक सनानंदांनी सांगितलं, नरनारायणांनी नारदाला सांगितलं, त्याप्रमाणे अधिक मास 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान धर्मराजाला सांगतील. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागती कृपा